साताऱ्याच्या दुष्काळी पट्ट्यातील धुमाळवाडीत गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस। 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच तलाव भरले तर नदी नाले ओसंडून वाहू लागले। सांगलीच्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यात जोरदार पाऊस। दुष्काळी पट्ट्यातून वाहणारी येरळा नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात जोरदार पावसामुळे शेत शिवारात साचलं पाणी। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यानं जनजीवन विस्कळीत। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप। पाणी बाहेर जाण्यास जागा नसल्यामुळे 5 ते 6 फुटांपर्यंत साचलं पाणी। बारामती आणि इंदापूरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहाटेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी। फलटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। सोलापूर आणि सांगलीतही मुसळधार पाऊस। चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली तर कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मुंबई शहरासह उपनगराला पावसानं झोडपलं। जोरदार पाऊस सुरू असल्यानं वाहतुकीवर परिणाम तर वातावरणात गारवा। मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेला फटका। मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं। प्रवाशांना फटका। आणि संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर आजपासून सुरू। नाव नोंदणीसह महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार।